हा. इथे व्हिडिओ जर सगळ्यांचा ऑन केला तर कनेक्टिव्हिटीला इश्यू येईल ना. होय, फार हे होईल. हो. मुलं डॅम्बीच आहेत, उत्तर देत कारण नाही. मी चॅट मध्ये रिप्लाय नाही म्हटलं तरी कोणाचा काही रिप्लाय नाही. ती चॅप्टर असतात. नावं घेऊनच वाचायला सांग किंवा नावं घेऊन विचार, म्हणजे मग ती थोडी जरा बघ. हा, तेवढं नक्की असं स्पेसिफिक कोणाला पॉइंट आउट केलं तर. हा, केदार असंच करतो आता, मला पण ओरडतो चक्क. कारण ह्याच्यात कसं म्हणजे ठीक आहे, हे झूमवर वगैरे करतोय आपण, असं एवढं इफेक्टिव्ह असं हे नाही ना, म्हणजे लक्ष देणं किंवा नाही, वर्गात एक्सप्लेन कसं करणं. समोर असलं की समजतं. हो, तेच होय. हा, म्हणजे बोर्ड वगैरे पण युज नाही करता येत मेनली. नाही होत, हा, त्यामुळे एवढं हो, मग त्यांचं जास्त लक्ष इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते. तेच, आणि काय आवाज म्यूट केला, व्हिडिओ हे केलं की काय कोणाला कळते. हो, कुठे काय कळतंय. हो, तेच ना. केदार तर आमची नावच घेतो सरळ. लक्ष अच्छा, आहे का, म्हणजे उत्तर किती आन्सर. वगैरे. हा, तेच. हा, नावं घेऊन सर, मला पण सांगतो, विचारतो तू नाव घेऊन सरळ, आणि नेहा किती आलं उत्तर, आणि कसं हा चुकलं आणि कसं काढलं वगैरे सगळं. हा, तेच बरोबर. आणि कसं ते प्रॅक्टिकल म्हणजे सब्जेक्ट असेल तर ठीक आहे, इथे थेअरी जास्त असल्यामुळे जीएसटी थोडं ते पण तू एक नाव इश्यू. घेऊनच वाचायला सांग सरळ. हा, तेच करतोय. म्हणजे आधी होतं माझ्या मनात की असं वाचायला वगैरे सांगायचं कोणाला, पण म्हटलं हा, नाही, मला काल जाणवलं, मी आणि साक्षी नाही तर ती हीच बडबडत असते. हा, सुकन्या. सुकन्या. तेच, कारण आले का? कसं थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, नाही तर नक्की कळतंय की नाही ते तरी म्हणजे कळायला हवं ना. हो, बरोबर बरोबर बरोबर. सगळ्यांनी आपले हे चॅट नाही, सॉरी, अनम्यूट करा, म्यूट केलेत त्यांनी. कोणाचं म्यूट आहे? मयुरीचं म्यूट आहे. मयुरी, अनम्यूट मयुरी, तू कर. पण अनम्यूट कर. रचना, अनम्यूट कर. मयुरी लेफ्टच झाली. होय ग. नाही, कनेक्टिव्हिटी गेली असते. म्हणजे ते लेफ्ट झाले असं. चुकीचं काहीतरी ऐकलं ना वाटतं तिने. एक 2 मिनिटं, मगाचे उद्याच सगळे जॉईन, आता फक्त मयुरीच राहिले. हो हे एक्झाम्पल कंटिन्यू. हो.
ठीक आहे, करूया आपण सुरुवात आता. आपण एक्झाम्पल काय बघत होतो की इथे ट्रान्झॅक्शन काय झालं की जो कोण ऑथर आहे त्याने त्याचे कॉपीराइट्स आहेत ते ट्रान्सफर केले रिगार्डिंग हिज ओरिजिनल वर्क एका पब्लिशरला. तर इथे काय होईल, तर ही तुमचं सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे आणि ते तुमचं कशाच्या अंडर येतं, तर रिव्हर्स चार्जच्या अंडर येतं. ओके, तर पहिल्या इथे ट्रान्झॅक्शन काय दिलं की पेड अँड ऍडव्हान्स ऑफ ₹50,000. म्हणजे सुरुवातीला तर त्याने एक ऍडव्हान्स दिलेला आहे. ओके, म्हणजे ऍडव्हान्स मिळाला आहे त्याला थोडक्यात. नेक्स्ट बघा, इट मेड द बॅलन्स पेमेंट ऑफ ₹1,50,000 ऑन 12th December 2018. You are required to determine the time of supply if Mr. raise the invoice on एक तर इनवॉइसचा डेट दिलाय बघा, एक 6 ऑक्टोबर आहे आणि दुसरी किती आहे तर 17 डिसेंबर. म्हणजे काय दिलंय की पहिल्या केसमध्ये असं समजायचंय की इनवॉइस जे आहे ते 6 ऑक्टोबरला इश्यू होतंय टोटल सप्लायसाठी, आणि दुसऱ्या केसमध्ये समजा जर तुमचं इनवॉइस इश्यू होतंय 17 डिसेंबरला. ओके, तर आता इथे इव्हेंट बघा काय काय झालेत. एक तर सुरुवातीला एक ऍडव्हान्स मिळालाय, तो किती आहे तर 50,000 आहे. ओके, आणि जे रिमेनिंग पेमेंट आहे ते कधी मिळालंय तुम्हाला तर 12/18 म्हणजे 12 डिसेंबरला. 12ला. ओके, आता मला सगळ्यांनी सांगा की रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये आपला टाइम ऑफ सप्लाय काय असणार आहे. नोट्स मध्ये बघितलं तरी चालेल. हॅलो हॅलो. रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये टाइम ऑफ सप्लाय काय असेल गायत्री. हॅलो. हॅलो. हा, तर नेहाताई किंवा नेट मध्ये मध्ये जातंय. हा, मग नेट कोणाचं चांगलं आहे. मयुरी, याचं उत्तर काय असेल रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये टाइम ऑफ सप्लाय काय असेल. हॅलो. बरं, कोणाला येतं याचं उत्तर त्यांनी सांगा. माझं 6, 10, नाही सॉरी. तुम्ही काय कराल, एक तर जी रिसीट ऑफ पेमेंटची डेट आहे ती बघाल. पेमेंट. आणि किंवा तुमचं आपण काय बघितलं की 61st डे फ्रॉम द इश्यू ऑफ इनवॉइस. ओके, तर इथे बघा पहिल्या केसमध्ये इनवॉइस कधी इश्यू केलंय तर 6/10 केलंय. 6/10. त्या केसमध्ये मला 61st डे कधी येतोय ते सांगा तुम्ही. म्हणजे आन्सर मध्ये फक्त लिहा की पार्ट 1 when the invoice is issued on 6th October. चार डिसेंबर येतो का. एकच मिनिट, इथे आता ऑक्टोबरचे म्हणजे किती 6 दिवस गेले. 26 25 राहिले ना. हा सॉरी 25 राहिले. हा, हा, नोव्हेंबरचे 30. हा, म्हणजे झाले 55 झाले. 55 आणि 5 पाहिजेत म्हणजे पुढचे मग 5 लागतील. 5 डिसेंबर. 5 डिसेंबर हे 60 दिवस झाले ना. हा, 60 दिवस कम्प्लीट होतील. म्हणजे 6 डिसेंबर. 6 डिसेंबर हा तुमचा 61st डे असेल. 61st डे. ओके, फक्त आता इथे 2 पार्ट होतील तुमचे. एक तर ऍडव्हान्स मिळालाय. ओके, त्याच्या केसमध्ये तुमची डेट ऑफ रिसीट वेगळी असेल. ओके, तर त्या केसमध्ये आता बघा 50,000 साठी तुम्हाला रिसीट कधी मिळाली तर 5 सप्टेंबर 2018 ला. ओके, त्याच्यानंतर आणि त्या केसमध्ये आता तुमचे 61st डे काय येतोय तर 6 डिसेंबर येतोय.
6 डिसेंबर. ओके, तर आता उत्तरात लिहा फॉर ₹50,000 किंवा एकच मिनिट, हे इथे उत्तर दिलेलं आहे. ओके, तर इथे असं लिहा फर्स्ट केस मध्ये इफ द इनवॉइस इज इश्यूड ऑन 6 ऑक्टोबर 2018. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? दिसते. ओके, तर इथे टाइम ऑफ सप्लाय इज अंडर ते काय असेल तर 5 सप्टेंबर 2018 और तुमचा 61st डे कधी येतोय तर 6 डिसेंबरला 6 डिसेंबर. और 6 डिसेंबर 2018 विच एवर इज अर्लियर. Okay, for ₹50,000, time of supply will be 5th September or 6th December 18, whichever is earlier. That is 5th September 2018. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला लिहा फॉर द पेमेंट ऑफ ₹1,50,000. फॉर द पेमेंट ऑफ ₹1,50,000, टाइम ऑफ सप्लाय विल बी आता इथे पेमेंट बघा कधी मिळालंय बॅलन्स तुम्हाला 1,50,000. 12. ओके, 12/12 ला मिळालंय म्हणजे तिथे लिहा टाइम ऑफ सप्लाय विल बी अर्लियर ऑफ 12th डिसेंबर 2018 और 6th डिसेंबर 2018. whichever is earlier. तर दॅट इज काय लिहाल तुम्ही तर इथे अर्लियर काय तर 6 6 डिसेंबर आहे. डिसेंबर. ओके, तर 1,50,000 तुमचा टाइम ऑफ सप्लाय हा 6 डिसेंबर असेल 6 डिसेंबर. आणि इथे 50,000 काय असेल तर म्हणजे जो 5 5/9. ओके, तर इथे तुम्ही हे पण एक्झाम्पल बघितलं की जेवढं पेमेंट किंवा जेवढं इनवॉइस कव्हर होत असेल किंवा जिथे पेमेंट आणि इनवॉइस जर हे वेगवेगळ्या टप्प्यात इश्यू केलं जात असेल तर टू द एक्सटेंट जी अमाऊंट असेल तर त्या रिगार्डिंग तुमचा टाइम ऑफ सप्लाय डिसाइड होईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय म्हटलं की इफ इनवॉइस इज इश्यूड ऑन 17/12/18 म्हणजे जर तुमचं इनवॉइस 17 डिसेंबरला इश्यू झालं असेल तर. ओके, तर या केस मध्ये पण आधी तुम्हाला काय करायला लागेल तर 61st डे ऑफ इनवॉइस 15 म्हणजे 15 फेब्रुवारी 60वा दिवस येतोय म्हणजे 16 फेब्रुवारी. एकच मिनिट, आता हे 17 गेले म्हणजे इथे किती राहत आहे 31 + 17 म्हणजे 14 दिवस राहतात ना पहिल्यांदा. डिसेंबरचे 31 सॉरी जानेवारीचे 31 म्हणजे ते 45 झाले आणि प्लस फेब्रुवारीचे 15 केले की 60 झाले म्हणजे 61 दिवस तुमचा किती येईल तर 16 फेब्रुवारी. ओके, तर आधी तिथे लिहा सेकंड केस मध्ये 61st डे ऑफ इनवॉइस इज आता काय म्हटलं तर 16 फेब्रुवारी 18. ओके, त्याच्यानंतर मग लिहा मगाच सर्वात लिहा फॉर द पेमेंट ऑफ ₹50,000 टाइम ऑफ सप्लाय विल बी for the payment of ₹50,000 time of supply will be earlier of तर त्या केस मध्ये बघा ही तुमची रिसीटची डेट काय तर 5 सप्टेंबर आहे म्हणजे अर्लियर ऑफ 5 सप्टेंबर 2018 और आपण आता डेट काय काढली तर 16 फेब्रुवारी 2019. ओके, और 16 फेब्रुवारी 2019 विच एवर इज अर्लियर. तर या केस मध्ये बघ किती येईल तुमचा टाइम ऑफ सप्लाय 5/9 येईल. ओके, आणि नेक्स्ट लाईनला द्या फॉर द पेमेंट ऑफ ₹1,50,000 टाइम ऑफ सप्लाय विल बी अर्लियर ऑफ तर इथे आता तुमची पेमेंटची डेट किती होती तर 12 डिसेंबरला बाकीचं उरलेलं पेमेंट मिळालं होतं. तर इथे लिहा अर्लियर ऑफ एक तर 12/12/18
for 16 February 2019. तर इथे काय येतोय तुमचा टाइम ऑफ सप्लाय तर 12 डिसेंबर येईल. 12 डिसेंबर. ओके, तर 12 डिसेंबर 2018 हे तुमची अर्लियर डेट आहे. तर ती डेट तुमची टाइम ऑफ सप्लाय म्हणून कन्सिडर होईल. ओके, तर हे रिव्हर्स चार्ज रिगार्डिंग एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट 2 केसेस राहिल्यात. एक तर आपलं व्हाउचरचं जसं गुड्सच्या केस मध्ये बघितलं आणि जे इंटरेस्ट लेट फी पेमेंट वगैरे असतं तर ती एक केस आहे. परत एकदा नोट्स ओपन करा तुमच्या. तर इथे बघा आपण या एक्झाम्पल पर्यंत कम्प्लीट केलं. ओके, त्याच्यानंतर तुमची कोणती आहे व्हाउचरची आहे. आता व्हाउचरची मी थेअरी वगैरे सांगत नाही बसते की व्हाउचर म्हणजे काय, किंवा जसं आपण बघितलं की अगेन्स्ट सप्लाय ऑफ गुड्स जसं होतं इश्यू व्हाउचर, तसं इथे काय येतं सप्लाय ऑफ सर्व्हिसच्या अगेन्स्ट जर कोणतं व्हाउचर इश्यू होत असेल. ओके, म्हणजे व्हाउचरच्या अगेन्स्ट जर आपण सप्लाय ऑफ सर्व्हिस अवेल करू शकतो तर त्या केसमध्ये काय म्हटलंय, म्हणजे सेम प्रोव्हिजन आहे. इथे काय तर डेट ऑफ इश्यू ऑफ व्हाउचर इफ द सप्लाय इज आयडेंटिफिएबल ऍट दॅट पॉइंट. ओके, म्हणजे जर काय सर्व्हिस मिळणार आहे हे जर तुम्हाला त्या पॉइंटला माहित असेल व्हाउचर इश्यू करताना. ओके, तर तुमचं टाइम ऑफ सप्लाय काय असेल तर की जी डेट आहे डेट ऑफ इश्यू ऑफ व्हाउचर. ओके, तर ते तुमचं टाइम ऑफ सप्लाय असेल. आणि जर अनआयडेंटिफिएबल असेल तर त्या केसमध्ये काय तुमचं तर डेट ऑफ रिडम्पशन ऑफ व्हाउचर. ओके, तर इथे एक एक्झाम्पल दिलंय बघा. बेस्ट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस enters into an agreement with Drive Marketing Limited, by which Drive Marketing Limited makes best hospitality services hotels room and sells coupons or vouchers redeemable for a discount against stay in the hotel. म्हणजे काय तर एखादी हॉटेल इंडस्ट्री दिली इथे की ते कशाच्या अगेन्स्ट कुपन वगैरे इश्यू करतील, तर म्हणजे त्याच्या अगेन्स्ट सर्व्हिस मिळेल आपल्याला कुपनच्या अगेन्स्ट. तर इथे बघा काय म्हटलंय, कुपनचा यूज कशासाठी होतोय तर व्हाउचर्स रिडीमेबल फॉर अ डिस्काउंट अगेन्स्ट स्टे इन द हॉटेल. ओके, म्हणजे जो काही कुपनच्या अगेन्स्ट किंवा व्हाउचरच्या अगेन्स्ट जो फ्युचर मध्ये सप्लाय होणार आहे तो आयडेंटिफिएबल आहे, बरोबर. म्हणजे कुपनचा यूज कशासाठी होणार आहे तर डिस्काउंट मिळेल स्टे इन हॉटेल. म्हणजे सप्लाय तुमचा आयडेंटिफिएबल आहे. त्यामुळे या केसमध्ये तुमची टाइम ऑफ सप्लायची डेट काय असेल तर जी डेट म्हणजे इश्यू ऑफ व्हाउचरची जी डेट असेल तीच तुमची टाइम ऑफ सप्लायची डेट म्हणून कन्सिडर होते. तर इथे बघा ऍज द सप्लाय अगेन्स्ट विच द व्हाउचर विल बी रिडीम्ड इज आयडेंटिफिएबल, द टाइम ऑफ सप्लाय ऑफ द व्हाउचर विल बी द डेट ऑफ इट्स इश्यू. ओके, त्याच्यानंतर काय तर रेसिड्युअल केस, म्हणजे जसं आपण गुड्सच्या केसमध्ये बघितलं की जर एखादं म्हणजे बाय ऑर्डर किंवा कॉन्फिस्केशनने वगैरे जर कोणाची लायबिलिटी येत असेल तर त्या केसमध्ये काय तर प्रोव्हिजन तुमची सेम ऍप्लिकेबल होते. एक तर डेट कोणती दिली की डेट ऑन विच पिरियॉडिकल रिटर्न इज फाईल, म्हणजे ज्या केसमध्ये रिटर्न फाईल करायची गरज असेल त्या केसमध्ये काय येईल तर जी तुमची रिटर्नची ड्यू डेट निघत असेल ती तुमची टाइम ऑफ सप्लाय म्हणून असेल. किंवा जर रिटर्न फाईल करायची गरज नसेल तर त्या केसमध्ये कोणती डेट येईल तर ज्या दिवशी जीएसटीचं पेमेंट केलंय ओके ती डेट तुमची टाइम ऑफ सप्लाय म्हणून कन्सिडर होईल. नेक्स्ट बघा, एनहान्समेंट ऑफ व्हॅल्यू ऑन अकाउंट ऑफ इंटरेस्ट लेट फी एक्सेट्रा. म्हणजे जसं आपण गुड्सच्या केसमध्ये बघितलं की जर लेट फी वगैरे चार्ज केली जात असेल फॉर डिले पेमेंट. ओके, तर त्या केसमध्ये गुड्सच्या केसमध्ये आपण काय बघितलं होतं की टाइम ऑफ सप्लाय काय असतो तुमचा जेव्हा ते लेट पेमेंट मिळणार तेव्हा, जेव्हा ते लेट पेमेंट मिळेल ते, बरोबर. ओके, तर या केसमध्ये पण सेम प्रोव्हिजन आहे की इथे बघा काय म्हटलंय, प्रिस्क्राइब दॅट टाइम ऑफ सप्लाय इन केस ऑफ ऍडिशन इन व्हॅल्यू by way of interest late fee penalty or delayed payment for consideration for a service is the date on which the supplier receives such addition in value.
याचा अर्थ काय की ज्या दिवशी ते तुम्हाला लेट पेमेंट किंवा जे काही इंटरेस्ट किंवा लेट फी असेल ती ज्या दिवशी मिळेल ती डेट तुमची टाइम ऑफ सप्लाय म्हणून कन्सिडर होईल. ओके, तर हे होतं रिगार्डिंग सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. इथे एक जस्ट समरी दिली आहे. एकदा परत रिवाइज करायचं काय काय बघितलं आपण ते सुरुवातीपासून, म्हणजे गुड्स पासून अगदी. फक्त उत्तर आता तुम्ही द्या, आता फक्त माझीच रिव्हिजन होईल इथे जीएसटीची. एकदा बघूया ना, कारण थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे जर तुमचं जितकं जास्त मेमराईज होईल तेवढं तुम्हाला चांगलं आहे. आणि मग वाटल्यास त्याच्यानंतर जे एमसीक्यू आहेत ते मग आपण बघून टाकू टाइम ऑफ सप्लाय. ओके, तर एकदा सगळ्यांनी नोट्स ओपन करा. सगळ्यांच्या समोर पुस्तक आहेत ना आधी? नाही, माझ्याकडे नोट्स मोबाईल मध्ये आहेत. ठीक आहे. माझ्याकडे पण. मग इथे दिसतात स्क्रीनवर सगळ्यांना नोट्स? हो. ओके, मग ते वाचून तरी उत्तर द्या मला. ठीक आहे ना? हो. ओके, तर आपण सुरुवात कशापासून केली होती? तर सप्लाय ऑफ गुड्स पासून केली होती सुरुवात. ओके, आणि पहिला आधी आपण काय बघितलं होतं की इनव्हॉइस कधी इश्यू करायला लागतो. ओके, तर गुड्सच्या केस मध्ये तुम्हाला इनव्हॉइस कधी इश्यू करायला लागतं? त्याच्यात केसेस आहेत ना, मुव्हेबल गुड्स पण 3 कॅटेगरी होत्या. एक तर मुव्हेबल असतील किंवा कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स असेल. ओके, किंवा अजून एक कोणती तरी कॅटेगरी बघितली होती आपण. गुड्स सेंट ऑन रिटर्न Goods बेसिस. sent, सेंट ऑन सेल ऑर रिटर्न बेसिस. ओके, तर इथे आता या Return नोट्स basis. दिसतात ना, तिथे बघा दिलंय टाइम लिमिट फॉर इश्युअन्स फॉर सप्लाय ऑफ गुड्स. ओके, तर ज्या केस मध्ये तुमचं डिलिव्हरी होत असेल गुड्सची ऍट द एंड ऑफ रिसिपिएंट, ओके, त्या केस मध्ये इनव्हॉइस कधी इश्यू करायला लागेल तुम्हाला? बिफोर और ऍट द टाइम ऑफ रिमूव्हल. बिफोर ऑर ऍट द टाइम ऑफ रिमूव्हल. बरोबर. आणि नेक्स्ट बघा, जर तुमचं कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स असेल तर त्या केस मध्ये तुम्हाला इनव्हॉइस कधी इश्यू करायला लागतं? ते पिरियॉडिक स्टेटमेंट. हा, एक आपण Issue काय बघितलं करायच्या होतं आधी की ना? पिरियॉडिक स्टेटमेंट बघितलं होतं. आणि दुसरं काय बघितलं होतं की पिरियॉडिक रिसिट पण असतात इन्व्हॉल्व. रिसिट. ओके, तर जी डेट तुमची विचेवर इज अर्लियर असेल, जी डेट आधी येत असेल त्यावेळी किंवा त्याच्या आधी तुम्ही इनव्हॉइस इश्यू करा. म्हणजे एक तर पिरियॉडिकल स्टेटमेंटच्या वेळी किंवा पिरियॉडिकल पेमेंटच्या वेळी. तर ही जी डेट जी तुमची अर्लियर येईल त्यावेळी किंवा त्याच्या आधी तुम्ही इनव्हॉइस इश्यू करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जर तुमचं सेल ऑर रिटर्न बेसिसवर सप्लाय होत असेल तर त्या केस मध्ये इनव्हॉइस कधी इश्यू करायला लागेल? जर ऍग्री झालं असेल ते सप्लायला तर त्याच्या आधी. हा, म्हणजे किंवा सप्लायच्या जर ते वेळी. आणि जर ऍग्री नसतील तर काहीतरी 6 महिने. 6 म्हणजे months रिमूव्ह from the केल्यानंतर 6 महिन्याच्या. 6 months फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल. याच्यातली जी कोणती तुमची अर्लियर डेट असेल, अर्लियर. ओके, तर ती डेट तुमची लास्ट डेट फॉर इश्यू ऑफ इनव्हॉइस असेल. ओके, तर हे आपण बघितलं की इनव्हॉइस कधीपर्यंत इश्यू करायला लागेल. आता नेक्स्ट काय बघितलं आपण की टाइम ऑफ सप्लाय काय असेल फॉरवर्ड चार्जच्या केसमध्ये. ओके, तर टाइम ऑफ सप्लाय बघा काय होता तुमचा फॉरवर्ड चार्जच्या केसमध्ये? एक तर डेट ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस किंवा लास्ट डेट ऑन Last date, काय तो म्हणजे करायला लागतो इनव्हॉइस. हा, म्हणजे एक तर तुमचं ऍक्च्युअल डेट ऑफ इनव्हॉइस येईल किंवा लास्ट डेट ऑफ इनव्हॉइस, म्हणजे ज्या दिवसापर्यंत इनव्हॉइस इश्यू करायची गरज होती. इश्यू करायची. आणि आता नवीन अमेंडमेंट प्रमाणे गुड्सच्या केसमध्ये मला
ऍडव्हान्सवर जीएसटी म्हणजे पे करायला लागतो की नाही लागत? नाही, ते कॅन्सल झालं ना इकडे. हम्म. तर आपण काय बघितलं की आता फक्त इनव्हॉइसचीच प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होते. त्यामुळे जर सप्लाय ऑफ गुड्स होत असेल तर तुमचा जीएसटी ऍडव्हान्सवर येणार नाही त्या केसमध्ये. ओके, तर हे आपण बघितलं रिगार्डिंग फॉरवर्ड चार्ज फॉर सप्लाय ऑफ गुड्स. ओके, आणि आता नेक्स्ट बघितलं आपण की जर तुमचा रिव्हर्स चार्ज असेल, ओके, म्हणजे गुड्स जर तुम्ही अंडर रिव्हर्स चार्ज एखादे रिसिव्ह करत असाल तर त्या केसमध्ये तुमची टाइम ऑफ सप्लायची डेट काय असेल? ते 3च्या अर्लियर करायची असते. हा, 3 इव्हेंट होते म्हणजे त्याच्यातला अर्लियर. रिसीट गुड्स रिसीट झाल्याच्या आधी Dispatched. और ते पेमेंट रिलेटेड म्हणजे बुक मध्ये तरी एंट्री झाली पाहिजे. नाही सॉरी, ऍक्च्युअल पेमेंट तरी नाही मला आठवत. हा, म्हणजे पेमेंट बुकमध्ये डेबिट तरी झालंय. पाहिजे. हा, किंवा डेबिट झालंय. हा, बरोबर. हा, यातलं म्हणजे अर्लियर हे दुसऱ्या केसमध्ये होतं. हा, बरोबर. आणि नेक्स्ट काय बघितलं आपण? आणि तिसरं काहीतरी Receipt. इनव्हॉइस इश्यू केल्यानंतर 31वा दिवस. 31वा दिवस, 31st डे जो येईल तुमचा फ्रॉम द इश्यू ऑफ इनव्हॉइस. So, हा. ओके, तर ह्याच्यातली जी तुमची अर्लियर डेट असेल ती तुमची काय तर टाइम ऑफ सप्लाय म्हणून कन्सिडर होईल. ओके, आणि नेक्स्ट काय म्हटलं होतं की जर ह्याच्यातली कोणती इन्फॉर्मेशन अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये काय, ज्या दिवशी रिसिटची बुक एंट्री होत असेल गुड्स रिसिव्ह झाल्याची, ओके, तर ती डेट तुमची टाइम ऑफ सप्लाय म्हणून कन्सिडर केली जाईल. ओके, तर हे झालं की ज्या केसमध्ये गुड्सवर रिव्हर्स चार्ज लागत असेल ती केस इथे कव्हर झाले. नेक्स्ट आपण काय बघितलं तर व्हाउचर. हा, व्हाउचरची केस बघितली. ओके, तर व्हाउचरच्या केसमध्ये टाइम ऑफ सप्लाय कसा डिसाइड होतो तुमचा? जर आयडेंटिफायबल गुड्स असतील तर इश्यू ऑफ Issue. इनव्हॉइस. ऍट द टाइम ऑफ इश्यू ऑफ व्हाउचर. Issue voucher. हा, हा. सॉरी, हा व्हाउचर सॉरी. हा, हा, आणि जर आयडेंटिफिएबल नसेल नसेल तर तर रिडम्पशन जेव्हा त्या व्हाउचरचं आपण करणार. हा, म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल ते व्हाउचर यूज कराल ती डेट असेल तुमची. ओके, नंतर आपण बघितली रेसिड्युअल केस. तर रेसिड्युअल केस मध्ये 2 ऑप्शन दिले होते. ओके, म्हणजे जिथे रिटर्न फाईल करण्याची गरज आहे त्या केसमध्ये काय तर ड्यू डेट असेल रिटर्नची, किंवा जर ती अवेलेबल नसेल तर ज्या दिवशी जीएसटी पेमेंट केलंय, ओके, ती डेट तुमची टाइम ऑफ सप्लाय म्हणून कन्सिडर आहे. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघितलं की जर एखादं लेट फी किंवा लेट पेमेंट वगैरे मिळत असेल तर त्याचा टाइम ऑफ सप्लाय काय आहे? ते ज्यावेळी ते लेट पेमेंट किंवा लेट फी मिळणार तेव्हा. हा, म्हणजे जो ऍक्च्युअल जेव्हा ते मिळेल लेट फी किंवा लेट पेमेंट, ओके, ते तुमचं टाइम ऑफ सप्लाय असेल. ओके, तर इथे आपलं रिगार्डिंग सप्लाय ऑफ गुड्स सगळं पूर्ण होत आहे. नंतर आपण बघितलं सप्लाय ऑफ सर्व्हिसेसच्या बाबतीत. सर्व्हिसेस. तर सर्व्हिसेसच्या बाबतीत आधी जसं आपण इनव्हॉइसचं बघितलं तसं, तर इनव्हॉइसची लिमिट काय आहे सर्व्हिसेसच्या केसमध्ये? इनव्हॉइस कधीपर्यंत इश्यू करायला लागतं? ते नॉर्मल असतील केसेस तर सर्व्हिस प्रोव्हिजन व्हायच्या आधी किंवा विदिन 30 days फ्रॉम सप्लाय ऑफ सर्व्हिस. हा, म्हणजे 30 दिवसात सर्व्हिस कंप्लीट झाल्यापासून. ओके, आणि जर ते बँक किंवा इन्शुरन्स कंपनी तर NBFC. 45 दिवस आहेत. फक्त इथे टेलिकॉम कंपनी येत नाही, म्हणजे जर तुमचा नॉर्मल बायर असेल तर. पण जिथे डिस्टिंक्ट पर्सन इन्क्लूड केले तिथे तुमचं टेलिकॉम कंपनी पण आहे, अदर दॅन बँक वगैरे. बँक. तर जर डिस्टिंक्ट पर्सन असेल तर बँक आणि टेलिकॉम कंपनीला एक रिलॅक्सेशन दिलंय, तर तिथे तुमचा टाइम ऑफ सप्लाय काय येतो? सॉरी, लास्ट डेट ऑफ इनव्हॉइस. लास्ट डेट. ते काय ते क्वार्टर एक्सपायरी ऑफ क्वार्टर. हा, म्हणजे ज्या वेळी सप्लाय केलाय त्याचा क्वार्टर एंड, ओके, किंवा ज्या दिवशी सप्लाय रेकॉर्ड केला म्हणजे बुक एंट्री होत असेल, ओके, तर इथे म्हणजे काय एक बुक एंट्री किंवा डेट काय असेल तर क्वार्टर एंडची. क्वार्टर एंड. ओके, म्हणजे कमीत कमी तुम्हाला कधी तर क्वार्टर एंड पर्यंत इनव्हॉइस इश्यू करायला लागेल.
ओके, तर आपण नेक्स्ट बघितलं कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. तर त्याच्यात 3 केसेस होत्या की जर सप्लाय सर्व्हिस. हा कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आधी आपण काय बघितलं, तर एखादी सर्व्हिस जर मोर दॅन 3 मंथ सप्लाय केली जात असेल, 3 ओके, तर months. त्याला आपण कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणतो. ओके, तर इथे 3 इव्हेंट दिले. जर तुमचं या म्हणजे तुम्हाला ती चेक करायला लागेल की तुमचं कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस कोणत्या इव्हेंटच्या अंडर फॉल होतं. ओके, आणि मग त्यानुसार तुमची लास्ट डेट ऑफ इनव्हॉइस येईल. इनवॉइस. पहिलं केस आपण काय बघितली, जर एखादी ड्यू डेट दिली असेल, पेमेंटची ड्यू डेट, तर त्या केसमध्ये इनव्हॉइस कधी इश्यू करायला लागतं? त्या ड्यू डेटला किंवा त्याच्या आधी. बरोबर, हे बघितलं आपण रिगार्डिंग ड्यू डेट. ओके, नेक्स्ट काय तर ड्यू डेट. जर तुम्हाला म्हणजे ड्यू डेट माहिती नसेल, ओके, तर त्या केसमध्ये टाइम ऑफ सप्लाय काय असेल की ज्या दिवशी रिसीट होते, बरोबर, पेमेंट. तर म्हणजे ज्या Payments, दिवशी हा. पेमेंट मिळतंय त्या दिवशी किंवा त्याच्या आधी तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायला लागेल. ओके, आणि समजा जर तुमचं पेमेंट हे एखाद्या कम्प्लिशन ऑफ इव्हेंटशी लिंक आहे, तर ते कम्प्लिशन ऑफ इव्हेंटच्या आधी. म्हणजे जी तुमची डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ इव्हेंट असेल त्यावेळी किंवा त्याच्या आधी तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायला लागेल. ओके, तर हे आपण बघितलं रिगार्डिंग कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. नंतर आपण एक पॉइंट बघितला होता की जर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होत असेल, सिजेशनचा कम्प्लिशन, तर त्या केसमध्ये तुम्हाला इनव्हॉइस कधीपर्यंत इश्यू करायला लागेल? तो सप्लाय जेव्हा सप्लाय सीज व्हायची आधी. आधी नाही किंवा तेव्हा ना, तेव्हा किंवा तेव्हा पण वाटतं. तेव्हा पण किंवा आधी. म्हणजे जेव्हा तुमचा सप्लाय सीज होतोय एक तर त्या लिमिट पर्यंत तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायला लागेल. ओके, तर आपण हे बघितलं रिगार्डिंग इनव्हॉइसच्या प्रोव्हिजन, म्हणजे इनव्हॉइस कधी इश्यू करायला लागतं. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं की तुमचा टाइम ऑफ सप्लाय काय काय असेल. ओके, तर मला टाइम ऑफ सप्लाय कोणत्या 2 कॅटेगरीमध्ये आपला म्हणजे डिफरन्शिएट होतो सर्व्हिसच्या केसमध्ये? फॉरवर्ड चार्ज असेल तर इनव्हॉइस टाइम मध्ये मिळालंय तर, आणि टाइम मध्ये नाही मिळालंय. म्हणजे एक तर इनव्हॉइस टाइम मध्ये इश्यू झालं असेल तर, किंवा विदिन टाइम इश्यू झालं नसेल तर. तर विदिन टाइम इश्यू झालं असेल इनव्हॉइस, तर तुमचं टाइम ऑफ सप्लायची डेट बघा काय ते. डेट ऑफ इनव्हॉइस किंवा डेट ऑफ सर्व्हिस नाही, एक तर डेट ऑफ इनव्हॉइस आहे तुमची किंवा काय येतं डेट ऑफ पेमेंट. डेट ऑफ पेमेंट आहे, whichever is earlier. हे कधी तर जेव्हा इनव्हॉइस वेळेत इश्यू झालं असेल तर, आणि जर तुमचा इनव्हॉइस झालं नसेल तर सर्व्हिस आणि पेमेंट. सर्व्हिस डेट ऑफ म्हणजे डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस किंवा काय येतं डेट ऑफ रिसीट ऑफ पेमेंट. अर्लियर. याच्यातलं जे अर्लियर असेल ते. ओके, आणि इथे अजून एक पॉइंट होता की याच्यापैकी जर कोणती इन्फॉर्मेशन नसेल तर त्या केसमध्ये काय ज्या दिवशी बुक एंट्री होते रिसीटची, रिसीट ऑफ सर्व्हिसची, ओके, ती डेट तुमची टाइम ऑफ सप्लाय म्हणून कन्सिडर केली जाईल. त्याच्यानंतर बघा रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये 2 डेट होत्या तुमच्या. आधी मला सांगा रिव्हर्स चार्ज एक एक्सेप्शन काहीतरी होतं की त्या केसला वेगळी प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होईल. ते असोसिएटेड एंटरप्राइज पाहिजे आणि ती आउटसाइड लोकेटेड पाहिजे. म्हणजे जर एखादी सर्व्हिस मी माझ्या असोसिएटेड एंटरप्राइज कडून घेत असेल आणि ती एंटरप्राइज जर आउटसाइड इंडिया लोकेटेड असेल, ओके, तर त्या केसमध्ये तुमचा वेगळे रूल ऍप्लिकेबल होते. आधी आपण एक नॉर्मल रूल बघू काय ऍप्लिकेबल होतात रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये. रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये नॉर्मल रूल काय ऍप्लिकेबल होतो तुमचा आधी? डेट ऑफ पेमेंट किंवा 61st डे ना. 61st डे फ्रॉम द इश्यू ऑफ इनव्हॉइस. ओके, म्हणजे पहिलं काय तर डेट ऑफ पेमेंट असेल तुमची एकतर पेमेंट, ओके, किंवा 61st डे फ्रॉम द इश्यू ऑफ इनव्हॉइस. तर या केसमध्ये पण तुम्ही डेट ऑफ पेमेंट कसं काढाल? एक तर पेमेंटची बुक एंट्री किंवा ऍक्च्युअल डेबिट बँकेतलं.
whichever is earlier. हो. हा विचेवर झाले. तर हे झालं इन केस ऑफ रिव्हर्स चार्ज. ओके. तर आपण बघितलं असोसिएटेड एंटरप्राइजेस. ओके. जर असोसिएटेड एंटरप्राइजेस लोकेटेड आउटसाइड इंडिया असेल तर त्या केसमध्ये आउटसाइड इंडिया. टाइम ऑफ सप्लाय काय असेल तुमचा? इथे बघा काय म्हटलंय की डेट ऑफ पेमेंट ऑफ सर्व्हिस किंवा काय म्हटलंय डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट Entry of service in the books. हा हा म्हणजे एकतर तुमची पेमेंटची डेट आहे किंवा ज्या दिवशी सर्व्हिस बुक केली जाते ओके, तर त्याच्यातली जी अर्लियर डेट असेल ती तुमची डेट टाइम ऑफ सप्लाय म्हणून कन्सिडर होईल. सप्लाय. हो. तर हे होतं रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये. नेक्स्ट बघितलं आपण Voucher. वाउचर. म्हणजे वाउचर आणि मी ते रिपीट नाही करत आता. रेसिड्युअल केस ते ते तिन्ही सेम आहेत थोडंसं. सेमच आहे हा सेम. सर्व्हिसेसच्या केसमध्ये. हो. ओके. ठीक आहे. मी आता म्हणजे प्रश्न नाही घेते कारण बरेचसे लोक ऍबसेंट आहेत. हो. हो. आता क्वेश्चन वगैरे नाही घेते आणि हा टॉपिक पण संपलाय. मग नवीन टॉपिक वगैरे आपण उद्या सुरू करू. ओके. फक्त चालेल. एक काहीतरी तुमची आय गेस आता एक्झाम वगैरे घ्यायचे 1-2-3 दिवसात. म्हणजे मी ग्रुपवर तुम्हाला हे करेन नोटिफाय. ऑब्जेक्टिव्ह. हा आधी एमसीक्यू. हा एमसीक्यू. ओके. म्हणजे जे आतापर्यंत जे टॉपिक झालेत ना ते सगळे तुमचे कव्हर होतील. फक्त आतापर्यंत जे झालंय ते परत एकदा काही रिवाइज करायची वगैरे गरज आहे का? म्हणजे असेल तर सांगा. फक्त मग तुम्ही एकदा पूर्ण वाचा सगळं. मग तुम्हाला पण इन्व्हॉल्व होता येईल याच्यात. म्हणजे असं नको की एक्झामच्या आधी रिवाइज केलं नाही किंवा ओके. तर तुम्ही पण एकदा सुरुवातीपासून वाचा. म्हणजे आतापर्यंत आपलं जे काही झालंय ओके आणि त्याच्यात काय तुम्हाला अडतंय वगैरे. कारण काय काय ठिकाणी ना तुम्हाला म्हणजे काय काय गोष्टी या पाठच करायला लागतील. म्हणजे आता ही जी केस आहे की टाइम ऑफ सप्लाय रूल्स आहे. तुम्ही असं थोडंफार लॉजिकली ठेवू शकता. पण कसं की बऱ्याच केसेस आहेत त्यामुळे तुम्हाला हे करायला लागेल. नाही तर मग तुमचं एक्झाम मध्ये कन्फ्युजन होईल की नक्की कोणती डेट ऍप्लिकेबल होते किंवा काय. त्याशी बोलतो की एक्झाम कधी वगैरे काय घ्यायचे ते. ओके. फक्त तुम्ही एकदा सगळं वाचा. म्हणजे कसं होईल की काहीच वाचलं नाही आणि एक्झाम असं नको. ठीक आहे. मग उद्या 4 वाजताच असेल मे बी लेक्चर आपलं. हो चालेल. त्याच्यात एकदा बघू की आधी सगळं रिवाइज करायचंय की कोणता टॉपिक चालू करायचा आहे ते. चालेल. ठीक आहे. चालेल. हा.